कोल्हापूर जिल्ह्यात वसलेले पाळ्याचौडा हे एक गाव आहे आणि ह्या गावात राहणारे बळवंत भगोजी राणे मूळचे पाळ्याचौड्याचे रहिवासी आहेत. ते गेली सुमारे 40 वर्षांपासून म्हशीचा व्यवसाय करत आहेत. म्हशीचा व्यवसायच नव्हे तर ते उत्तमरित्या चांगले शेतकरी सुद्धा आहेत. 40 कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुद्धा ते करत आहेत. या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांचे शिक्षण फारसे नाहीयेत, तरी त्यांनी गावात राहून संसाराचा आणि मुलांच्या शिक्षणाचा गाडा आजपर्यंत समर्थपणे ओढला आहे. गावात राहूनही साधे, प्रामाणिक आणि समाधानाचे जीवन जगता येते हे या प्रेरणादायी स्टोरीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव कसं तुमचं? नाव माझं बळवंत भगोजी राणे, राहणार पाळेगाव. गेल्या 40 वर्षापासून तुम्ही म्हशी सांभाळत आहात. माझ्या वयाच्या 17-18 वर्षापासून म्हशी सांभाळतो. स्वतः घरात तयार करते मी. एवढी वर्ष तुम्ही म्हशींचा व्यवसाय करताय. दूध असेल किंवा शेणापासून बनणारं खत असेल तर त्याला धरून काय सांगाल? म्हणजे असं स्वतःच्या म्हशी तयार घरात केल्यामुळे आम्हाला ते उत्पन्न चांगलं होते. शेण वगैरे शेणखत शेतीला वापरायला मिळते आणि संगोपन म्हणजे माझं संगोपन संघात पण मी बरीच संगोपन घेतली आहे जनावरांची गोकुळमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला चांगलं आहे की आमचा व्यवसाय आम्हाला ते छंदच लागला. आम्ही दुसऱ्या कशाला वळत स्वतः जनावर तयार करणे आणि स्वतः हे करायचं म्हणजे त्यांचं पालन पोषण करून खाद्य वगैरे टायमावर सगळं दुधाबिधाचा व्यवसाय करायचा हे आम्हाला पहिल्यापासून सवय लागलेली आहे. हा व्यवसाय करत असताना तुम्हाला तोटा किंवा दुसऱ्या व्यवसायाची कल्पना सुचली नाही का? नाही, शेती वगैरे करीत आम्ही जनावरांचं करतो. त्याच्यामुळे आम्हाला हे चांगलं आहे, काही अडचण नाही. ह्याच्यामुळे तोटा काही नाही, उलट फायदा आहे. आणि जनावर बाळगायची हौस लागते. हौस असल्यामुळे ते आपण करू शकतो. आम्हाला जनावर अशी चांगली व्हावीत, अशी पिल्ली बिल्ली चांगली असावी असं आमची इच्छा असते. जनावर मोठी व्हावी, 2 वर्षात ते माझाला जावं हे आमचं म्हणजे पहिल्यापासून हे असते. म्हशी सांभाळणं किंवा दूध किंवा त्यांचं संगोपन करणं इथपर्यंतच नव्हे तर बराचसा कष्ट घ्यावे लागतात. कष्ट म्हणजे लईच कष्ट घ्यायला लागते. हे टायमाला सगळं करायला लागते. दूध वगैरे टायमाला, पाणी वैरण खाद्य सगळं टायमाला करायला लागतं. आत्ताच्या तरुण पिढीला काय सांगाल? आत्ताची तरुण पिढी शेती किंवा म्हस असेल किंवा वर असतील त्यांचं संगोपन करायला बघत नाही, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, जनावर करायला पाहिजे. नाही सांगा, मी करा म्हणून सांगतो. तुम्ही काही बी करा, नोकरी करा, कारण जनावरातून तुम्ही लक्ष करा किंवा शेतीत पण लक्ष करा. या जनावरातून तुम्ही लक्ष करा. आम्ही मुलांनी सांगा. माझा मुलगा आता BSc झालाय, कारण ते माझ्याबरोबर करायला लागतोय. म्हणजे त्याला छंद आहे. चांगली मत किती आहे, 8-9 लिटरची असली तर आणूया पप्पा, ते करूया असं त्याची इच्छा आहे. म्हणजे माझ्या मुलग्याला पण छंद आहे. BSc झालाय मुलगा, कारण त्याला छंद आहे. नक्कीच. म्हणजे तो सुद्धा तुम्हाला शेती किंवा वगैरे असं जनावर बाळगिना गोटा मोठा करूया म्हणतोय. माझ्या पिढीला काय आम्ही मुलांनी सांगताय चालू असतंय, बाबा बाहेर तुम्ही काय शिक्षण करा, सुशिक्षित व्हा. हे डिप्लोमा किंवा हे सगळं डिप्लोमा व्हायला लागतं, शिक्षण व्हायला लागतं. शिक्षणाशिवाय शेती बी करता येत नाही. आधी जनावर बाळगायची पण एवढी सोपी नाही. त्याला शिक्षण असलं तरच त्याला ती सगळी माहिती गावती. तर आम्ही हल्लीच्या मुलांनी सांगतो तुम्ही बाबा जनावर बघा, थोडीफार शेती करा, ह्या व्यवसायात करा. बाहेर जाण्यापेक्षा इथं पण पैसा मिळतोय आपल्याला. आता बाहेर गेले तर 30,000 रुपये मिळतात, 10,000 उरतात. इथं पण आपल्याला सगळं करून आपल्याला 20,000 रुपये 30,000 रुपये महिन्याला उरतात. मग अडचण काय मुलांनी इथं हे करायला, शेती करायसाठी काही अडचण नाही. तुमचं म्हणणं असं आहे की शेती ही करा आणि शेती करायला पाहिजे. काय होते, शेती केल्यामुळे घराच्या कुटुंबाचा सगळ्यांचा संवाद राहतोय. बाहेर गेल्यानंतर सगळी नाती वगैरे सगळी तुटतात आणि ते पाठीमागल्यांचे काही हे राहत नाही, ओढ राहत नाही. त्यापेक्षा शेती सण करणे हे गरजेचं आहे, हे आम्हाला सांगतात. जनावरांच्या पासून आपल्याला शेणखत मिळते. शेणखतामुळं आपल्या शेतीला सगळं ते शेणखत मिळाल्यामुळे शेती आपली वगैरे सगळी चांगली येते आणि दुधाच्या उत्पन्नामुळे आपलं इतर व्यवहार आमचं सगळं चालतात. कुठली अडचण येत नाही. कुठल्या दुकानात गेलं तरी काय कोणी आम्हाला बाबा तुला बाजार काय देणार काय कसली नड लागत नाही. काय होते, आम्हाला कोणी दुधाचा व्यवसाय आल्यामुळे म्हणतात बाबा ह्या माणसाला काय फोन वगैरे जरी म्हटलं तर ते आम्हाला सगळं घरपोच आमची सेवा करतात. आणि तिथून आणि काय होते, आमचं शरीर किंवा हे इतर त्यात काम केल्यामुळे आमचं आणि आम्हाला आळस नसतोय. पहाटे 5 वाजता उठणे ते करणे त्यात फ्रेश असतो. सगळं 10 वाजेपर्यंत आम्ही ओके करता. त्याच्यामुळे आम्ही त्यात आम्हाला ती सवय लागलेली आहे. शरीर बी चांगलं साथ देते आणि आमचे म्हणजे प्रकृतीला ते चांगलं म्हणजे आम्हाला ते बरं वाटतंय. बाहेर फिरण्यापेक्षा ते चांगलं. म्हणजे एकंदरीत गेले 40 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता आणि हा व्यवसाय तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे.